लेकर आहेत बापा, एक कामी पडत नाही ना. काय फायदा आहे माय? अहो काय म्हणून राहिली बाई, मग काऊन कल्ला करतो बरं तू? काऊन हुदाने मारून राहिला म्हणलं, इकडून तिकडून इकडं. आता झालं ना मॅ, तुला समजत नाही का? निरा झाडच जाऊ का म्हणलं दिवसभर मी. अहो कुठे हिंडून राहिलो आई मी, बाहेरच चाललो होतो ना जरा थंडी हवा खायले. मोठा थंडी हवा खाणार झाला. एवढीच थंडी हवा खा वाटत मग जा ना वावरात नी. वावरात जाऊन बसायचं ते नाही समजत. अंगणात जाऊन थंडी हवा खाता का तू? बाप बोळ्या तसाच, लेकर आहे तसेच. रोज रोज मीच जात जाऊ का म्हणलं वावरात नी? बाबा तर एकही दिवस नाही जात वावरात नी. बाबा लाडत जा ना. आज नाही जात मी, आज घरी मी. आज सुट्टी आहे ना, एखाद्या दिवशी तर घरी राहू देत. हो घरीच जा, निकाल झालं मग काय गोटे खातं समजते ना. वावरात जायचं म्हणलं की काटेच येते तुमच्या अंगावर रे. दिवसभर मोबाईल पाहत राहतो ना. मीरा गेम खेळत बसतो ना मोबाईलात. कोणता फ्री फायर गेम होय तर? अहो फ्री फायर नाही हो आई, फ्री फायर होय ना बिचारे. प्रो बंदा आहे म्हणलं मी. हो सर काम करू दे मला, लय काम बाकी आहेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना आज. काय निरा टोटो करत राहतो आई तू. हो फक्त टोटो केलेली दिसते तुम्हाला. हे जे काम करू राहिली ते नाही दिसत म्हणलं कोणाला. टोटो करत राहतो म्हणतो. कायची कलकल चालू आहे वरुणे? या आले का साहेब घरी? वावरात जा लागते का नाही म्हणलं? जरा चक्कर मारा लागते का नाही म्हणलं? ढोरं लगन लावून म्हणलं तिकडे वावरात मी. हे पण आज काही जात नाही गड्या वावरात नाही. अरे अंग दुखू राहिलं म्हटलं, मग सर्दी झाली मला मरणाची. रात्रभर झोपलो नाही म्हटलं काल मी. संतपलो होतो म्हणलं रात्री, माहित आहे का तुले? नाही ते वावराचं नाव काढलं की तसेच तपता म्हणलं तुम्ही. मला का माहित नाही का? जाऊ द्या ना मग, मला एकटीलाच थोडी खा लागते या घरात. खाऊ द्या निकाल ढोरायला वावर. हो तर खाते तर खाऊ दे मग. डोकं नका उठवत जाऊ बरं तू. काय बाई होय का होय राजा तू? माणसाची तुला जरा काहीच नाही. तुला तर माणूस मेला तर कदर नाही येत. हो तर मग माहीत कदर कोण करते म्हणलं या घरात? दिवसभर ढोरासारखे काम करत जावं लागते ना. आणि घरी आला तुमचे बोलणे खा लागते. हातात पाणी द्या, जेवायला द्या, बोलणे खा. एक काम असतं का म्हणलं बायाच्या मागं? माणसाचं काय आहे? टिमिक आलं जेवलं चाललं. एक दिवस घरची सवाशीन होऊन पहा म्हणलं, मग समजते कशा गोष्टी सुचते कसं अंग तपते. तर आवा तर तू एकच आहे का नमुना काम करणारी? निकालच बाया करते ना. कोणता नवा लायतात मी? हातापेक्षा जास्त तोंडच चालत येतात बाया. बरं झालं मातीचा नाही आहे, तर टचकन फुटलं असतं. हो राहू द्या, काही नका गोष्टी करू नका म्हणलं. बाया आहे म्हणून तर खायला भेटू झालं टायमावर. नाही तर हॉटेलात भजे खायची पाहिजे आली असती ना. या किरकिरीपेक्षा तर भजे खाल्लेले पुरले रे बा. असं खाणं आगी लागू राहिलं का? नाही आई तर खायला पाहिजे तुम्हाला, मग आगी लागते तुमच्या. निडेच थोडी आगी लागू राहिलं, फुकाचं पाहिजे तुम्हाला. मला काही डोकं खराब करू नको गळ्या तू. आधीच माझी तब्येत नाही बरोबर. मला चांगला आराम करू दे आता. दोन दिवस या गौऱ्याला पाठव वावरात नाही. आणि तसं काही काम नाही वावरात नाही. जाऊन निरा बसणं आहे. ढोरं पाहा लागते बा फक्त. मी नाही जातो बाबा, मला 2 दिवस सुट्ट्या आहे. त्याच्या वावरात जाऊ का मी? अबे जाऊन निरा बसणंच आहे ना. तिथे का नागरं वळा लागते का? मस्त झाडाखाली बसून राहायचं, ढोरगिरी पाहायचं फक्त. वाटल्यास मोबाईल घेऊन जाणार वावरात नाही. मोबाईल देसान तर मग जातो म्हणलं वावरात मी. बिना मोबाईल जाणे जात मी. बरं मोबाईल घेजो पण जाजो म्हणलं वावरात. चला सर का बरं तुम्ही, मला माय काम करू द्या. एक तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आज. बायालाच लवकर येतात म्हणलं. 4 वाजता येतात म्हणलं बाया. 4 वाजेपर्यंत काम झालं पाहिजे म्हणलं माय. हो करबातोय काम. मी आराम करतो जरासा. पोरी चिकू हाय का नाही माय पोरगी घरात? चिके काय म्हणतो आई? मी घरात झाडझूड करून राहिली होती ना. अहो हे टीव्ही म्हणलं दिवसभर सुरू ठेवायची आहे का? काय बाबा ते तारक मेहता पाहत राहते बाबा तू. दिवसभर एकच कटाय नाही येत बाबा येले. पटपट अटप म्हणलं. आताच बायाच्या घरातून आली मी. आता येतीलच बाया. जरा सटा गिट्या टाकून ठेव, हळदी कुंकाचं काढून ठेव. नीरा सांग कमी आहे बाबा तू. हो आई करूनच राहिली ना. माझ्या हात रिकामा नाही ना सकाळपासून. जरा पटपट घेऊ बाई बा, झालं पाहिजे ना मा. अंदाज झाडून झालं म्हणलं निकाल. आता अंगण झाडून देतो, सट्या टाकून देतो. अहो एवढ्या मोठा बाया अंगणात कुठे बसू राहिल्या? तर हॉल मध्येच लावा लागते मला सट्या. हॉल मध्येच टाकून देतो. आणि तू जराशी बसून घे म्हणलं आई. सकाळपासून नाही बसली ना तू. आता हे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्याशिवाय कायची बसतो माय मी. सारे काम आटपल्याशिवाय चैनच नाही पडत म्हणलं मला. बरं ते शांता काकी आली होती म्हणे. तिच्या घरी गेली होती मी. तर तिची सून सांगे मला तुमच्या घराकडे गेली बा. अहो ते दुसरी अरुणाबाई नाही का तुंगेवाली, तिच्या घराकडे गेली असेल मग. नाही तिची सून सांगे मला तुमच्या घराकडे गेली म्हणून. बरं शांता काकी आली त्याला बसून ठेवून देतो. आता काही वापस जाऊ नव्हती त्याले. जाणं नेणं पुरत नाही म्हातारा माणसाले. या झाल्या घराला का जवळ आहे का? बरं किती बाया येऊ राहिल्या बाई? अहो 20 आणि 30 बाया येतील ना माय. लय बाया आहेत ना. निकालच्या तुंगेवालीच्या बाया आहेत, आपल्या पाठीवरच्या बाया आहेत. निकालाच बोलावं लागते ना. तरी 30 बाया धरून चाल म्हणलं तू. आणि ते काम झाली की जरा हातपाय धुवून घेऊ म्हणलं. माय काम झाली की हातपाय धुवून घेतो मी आता. ते वानागिनाचं कुठे ठेवलं? वान नाही सापडले म्हणलं. मला कुठे ठेवले तर अहो तिथंच तर आहे होते अलमारीत. मला नाही दिसले बाई, तूच पाहून देतो बरं. अहो ते वानागिनं पाहतो ना मी. तू झाडून काढलं पटकन पहिले. हो झाडूनच घेतो आता. चल बापा करा पटपट. बाय येतच असते ना आता. माय हरुणा झाले का काम होते? माय आला का शांत काकी तुम्ही? हे पा आता झाली म्हणलं तुमच्या घराकडून. तुमची सून सांगी की तुमच्याच घराकडे गेली म्हणे. तरी मी माझ्या चिकीला विचारलं बरं की शांत काकी आली होती का म्हणून. तर ते म्हणे नाही म्हणे, याचीच आहे म्हणे.
माई त्या अरुणाबाईच्या घरी गेली होती. बा पाहिजे होता कापसाले, म्हटलं तर तो घरी येतच आहे, तर म्हणलं तिच्या घरून येऊ. कसं आहे माय, बार बार येणं घरा घालायला काही पुरत नाही, मागून काही चालणं होत नाही. म्हटलं आता आलीच तर 2-4 बाया मागता येते, तर ते म्हणे उद्या 3 बाया घेऊन जाता म्हणे. हो मग 3 बायात होऊन जाईल ना तुमचं, नाही का? कायच होतं माय 3 बायात 2 दिवस लागते, तर 1 दिवस तर पुरात जाते हो खारीत मी, आणि दुसरा दिवस माथ्यावर. एका दिवसात कसं होईल म्हणतो तू? नाही 2 दिवस लागूच शकते मला. हो ना, ये ना मग तू बायासोबत उद्या, तू मजुरी घडते ना कशी बी. माय आता बाई माय काय होतं, माय दुकान सोडून, दुकान आहे घरचे काम काय माय लय अकातून जाते मामा कडं. बरं आलाच नाही का म्हणलं बाया आणखीन? नाही हो आता बाई, बाया 4 वाजता येते, आता 3:30 तर वाजले, आता अर्धा घंटा टाइम आहे म्हणलं आणखी. माय हो मी चालले वाटते बाबा लवकर. आता तुंगेवालीच्या घरी जायचं होतं, मला वाटलं ते आणखी बाई थांबून ठेवायची, तर मला जरा आपण लवकरच जा. हो ना, बसलं की बसूनच जाते माणूस मग. हो ना माय, चहा प्याल्याशिवाय तर येऊच देत नाही होते. बसा ना आद्य बाई म्हणत राहते बिचारे, मग बसायला लागते. हो ते आहे म्हणा. बरं बसा तुम्ही, चहा करतो मी तुमच्यासाठी. अहो नाही चहा राहू दे आता, चहा आताच घेतला म्हणलं ना. किती चहा घेतो बाबा, सकाळपासून मेरा चहा चालू आहे ना. नाही हो माय, घ्या ना थोडासा, अर्धा घेऊ ना, मी बी घेतो ना. आज बाई लय नको करू बघता. नाही आता बाई थोडंसंच करतो. मग बाई वर्षातून एकच डाव करतो ना आपण, मग बायानं काही नाचावं बापा. माणसाला भेटते नाचाले, बायाला भेटते का? माणसाचं काय, या मिरवणुकीत नाच, त्या मिरवणुकीत नाच. माय काही काही चानच भेटते बाबा बायाले. मग बायानं तेवढं करून नाही का म्हणलं. तुझ्याच बरोबर आहे हो माय बाई, आपण कधी नाचावं म्हणलं. बायाचा जन्म का निरा घरचेच काम करायला झालेला आहे का? अरे ना बाई, तुला लाडक्या बहिणीचे पैसे आले वाटतं, मग म्हणूनच डीजे सांगत लावत. बाबा का मी काही एकटीच लाडकी आहो का म्हणलं शिंदे साहेबाच्या? 1500 आलेले होते मागचे, आणखी 21 हप्ता यातच आहे ना. आता ते काम काही येते तर. अहो 4 दिवसापासून जरा मेसेजच पाहू राहिले म्हटलं मी. 21चा मेसेज काही येते, 21चा मेसेज काही येते. ए नाव माय, येरीच आपण निवडून दिला का शिंदे साहेबाले? आता हे पैसे 5 वर्ष सुरूच राहते म्हणलं. काय बाय आहे का माय, जिथं तिथं निघा लाडकी बहीण मुख्य बसारावा. हैदी कुंकाला पाहणं पहिले काय आहे तर. लाडकी बहीण कुठे पाहून चालली, पैसे येणारच आहेत ना. मला नाही आवडत माझा हिदरेपणा, ही इड माय. अहो घ्या ना माय, करा ना कार्यक्रमाला सुरुवात. घरी जाऊन आणखी चुलीची सवाशी व्हावं लागते. हो माय, हे स्वयंपाकाचं मोठं टेन्शन आहे. बायाचं काम म्हणजे असं आहे, अधिक द्यायचे आणि कुत्र पीठ खाते. आपण बायानं घरातले किती काम करा म्हणलं, आपलं तर कोणाला नावच नाही. मला तर इथं झालं की माझ्या घरी चाललं म्हणलं. आता निकाल धनी चाललं मग इथं. मा चिंतेची लुटाई करायला लागते ना. माय मग पोरगं झोपून जाते ना. नाही हो सुमन बाई, आधी वावरात गेलती वाटते बाबा तू. हो माय, मग जाच लागते ना. घर राहून काय 2 वाजेपर्यंत तर होतं. कसे 200 येतात ना. 1 दिवस घर राहिलं तर कासा बाई नेतच नाही म्हणलं. मग दुसऱ्या दिवशी घरीच ठेवते म्हणलं मग. हो माय, बिन वावराला जाच लागते ना. कामाला गेल्याशिवाय थोडी भागू राहिलं काही. इमला बाई तू गेलती का वावरात? हो माय, मी काय जातो आज. माझ्या घरी करणारा कोण नाही ना बाई, मला एकटीलाच करावं लागते ना. किती कामं निघते सणासुदीच्या दिवशी. काय होते वावरात जाणं? नाही होतो माय एकट्या बाईचं. घरचं करून वावरातलं करणं कसं होईल? अहो घ्यावं माय, द्या ना शांता काकीला आवाज. किती बसाव माय, लय सणाच्या घरी जा लागते ना आणखी. अहो शांता काकी तर लय वेळची येऊन आहे व. मी चहा मांडला होता, आता चहा घेऊन ये ना शांता काकी. त्याला घ्यावं शिला बाई, नाव घ्या बरं. काय माय नाव घ्यायला होता, द्या ना सोडून, जाऊ द्या ना पटकन. नाही नाव घ्यायच लागतं म्हणलं. नाव घेतल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणलं. मला लाज वाटतो माय नाव घ्यायले. काय नाव घ्या बापा, मला येत ना नाव माय. द्या ना बाई सोडून. घ्याच लागत असते शिला बाई नाव. बरं बाई थांबा आता, आठवू द्या मला कोणतं नाव घेतो. मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली. आणि आमच्या शांतारामची पॅन्ट रस्त्यातच फाटली. माय मस्त तर घेतलं ना, चांगलं घेतलं नाव तुम्ही. आता पॅन्ट फाटलाच म्हणजे पॅन्ट शिवून घेतो मग आता. हा त्याला घ्या बाई, बाई नाव घ्या बरं पटापट आता. घ्या बाई आता, लय बोलायला लागला वा. हो ना बापा, घेऊन राहिली ना. आठवत द्या कोणतं घेऊ तर. हा, मटणाच्या भाजीत खोबरं टाकलं खिसून. आमचा बबन गेला लसून, तर मॅच खाल्लं चाटून पुसून. चल घेऊ ना बाई, नाव घे बरं पटकन. हो ना मग घेतोच ना नाव. भेटो का तुम्हाला? तुमचा नंबर येतेच ना, थांबा ना. हंड्यावर हंडे 100 हंडे आमच्या गावाचे मित्र माकड तोंडे. माय मस्त घेतलं हो नाव तो आता. चला सुमन बाई घ्या बरं तुम्ही बी नाव. माय सर्वालेच घ्या लागते का? मला तर सोडून द्या बाबा एकटीले.
बाबा मग नाव तर घ्याच लागते, तशी सोडतच नाही म्हणलं. बरं घेतो ना मग. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवतो माकडा तोंड कर इकडे. माकडा मी काय म्हणता का माया भावाले? आजच्या दिवशी चालतो बाई, काही नव्हतं आजच्या दिवशी. घ्यावं गंगूबाई नाव. माय शांता काकी मला खरंच नाही येतो नाव. आवाज असं जमन तसं घ्यायचं. बरं बापा घेतो बाई. लग्न आधी आमच्या यायला नव्हती अक्कल, लग्न आधी आमच्या यायला नव्हती अक्कल, जेव्हा आली अक्कल तेव्हा पडलं होतं टक्कल. बरं झालं माय तुम्हाला तरी होती अक्कल, नाही तर तुम्हाला पडलं असतं टक्कल. अहो मला काय पडतं टक्कल, तुमच्या भावालाच पाडतो टक्कल. चला पंचफुला बाई नाव घ्या बरं. मी कोणतं घेऊ बापा ना, मला नाही येत नाव. असं नसतं बाई, नाव घ्यायला लागत असते, नाही सोडतच नाही म्हणलं. असं म्हणता का? बरं घेतो ना मग. दिवडीत दिवडी दिवडीत होतं पिटलं, दिवडीत दिवडी दिवडीत होतं पिटलं, हे आमच्या माराले उठले त्याचे दुतरच फाटलं. मस्त घेतलं बाई नाव तुम्ही. चला घ्या बरं बाई नाव घ्या बरं. आता मी कोणतंच नाव घेऊ सांग बरं बाई, आता कायच करू? अहो शांता काकी मला नाही येतो नाव. नाव कसंही घ्या पण घ्यास लागत असते म्हणलं. बरं बाई घेतो बाबा. एक होती चिऊ एक होता काऊ, एक होती चिऊ एक होता काऊ, आमच्या यांचं नाव घेते डोकं नका खाऊ. शांता काकी आता तुम्ही घ्या म्हणलं नाव. हो शांता काकी घ्या म्हणलं तुम्ही बी नाव. अहो मला कुठे येते हो नाव, म्हातारी बाई म्हातारी मी, मला काय नाव येणार बाबा तुमच्यासारखी? कसं येऊ पण नाव तर घ्यास लागते म्हणलं शांता काकी. बरं बाबा घेऊन पाहतो. गणपतीच्या मंदिरात करत होती आरती, गणपतीच्या मंदिरात करत होती आरती, आमचे हे गेले वरती न मी राहिली खालती.